आपला सर्वांचा या ठिकाणी बराच वेळ आम्ही घेतलेला आहे, याबद्दल मी प्रथमतः दिलगिरी व्यक्त करतो। एक 5 मिनिटात फक्त मी या ठिकाणी काही सूचना आणि या ठिकाणी आभार मानणार आहोत। आपल्या अजिंक्यतारा नागरी सहकारी पतसंस्थेच्या 17व्या वार्षिक सभेप्रसंगी आपल्या जुन्नर तालुक्याचे या ठिकाणी आमदार साहेब, माझे आमदार अतुलदादा बेनके यांची या ठिकाणी प्रथमतः दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजनच्या प्रसंगी उपस्थिती लाभली। त्यांच्या शुभ हस्ते कार्यक्रमाचं या ठिकाणी सुरुवात झाली। ते त्यांच्या उपस्थितीमध्ये त्याचप्रमाणे जुन्नर तालुका पतसंस्थेचे नवनिर्वाचित अध्यक्ष माननीय अमितजी बेनके साहेब, श्रीराम पतसंस्थेचे व ग्रामोन्नती मंडळाचे उपाध्यक्ष माननीय शशिकांत शेठ वाजगे, विक्रांत नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष आमचे मार्गदर्शक संतोषदादा वाजगे, त्याचप्रमाणे स्वप्न मामा खैरे शिवस्फूर्तीचे सर्व व भाऊ तरी असे आमचे तात्या आणि तात्या देवटे यांचं या ठिकाणी नेट कव्हरनं स्वागत झालं, त्यांचं या ठिकाणी मी स्वागत करतो। त्याचप्रमाणे ग्रामपंचायत सदस्य जुबेर भाई आता, जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष रामदास भाऊ, उपस्थित संस्थेचे सर्वच संचालक पदाधिकारी सल्लागार, उपस्थित व समोर असलेले खऱ्या अर्थाने संस्थेचे जे मालक आहेत सभासद, यांच्या ठिकाणी मी आपल्या सर्वांच्या वतीने मी स्वागत करतो। मी सांगायला आपल्याला आनंद होतो की आपण सर्वांनी या 17 वर्ष या ठिकाणी सातत्याने आम्हाला या कार्यरूपी कार्यामध्ये सहभाग नोंदवताना चांगल्या प्रकारचा सहभाग या ठिकाणी नोंदवला। त्या कार्याचा आढावा म्हणून 17 वर्षाचा अहवाल आपण सर्वांनी या ठिकाणी एकमताने मंजूर केला। त्याबद्दल प्रथमतः सर्वांनी एक स्वतःसाठी एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवावी, जेणेकरून आपल्याला चांगल्या प्रकारचा जेवणाचा आनंद घेता येईल। म्हणून मी या ठिकाणी आपल्याला जोरदार टाळ्या वाजवा की सर्वच या ठिकाणी आपल्याला उशीर झालाय, पण 1-2 मिनिटात मी सांगतो की कैलासवासी बेनके साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जसं फेडरेशनला साहेब थोरात साहेब या ठिकाणी अडचण आली होती नोंदीसाठी, त्याप्रमाणे अजिंक्य स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून अजिंक्यतारा पतसंस्थे निर्मिती करत असताना आम्हाला त्यावेळी सुद्धा शासनाने JR बंद केला होता, नवीन पतसंस्था काढून देत नव्हते। पण हर्षवर्धन पाटील सहकार मंत्री असताना बेनके साहेबांनी त्यावेळी तात्या एका फोनवर की माझे कार्यकर्ते आहेत, माझ्या घरातले आहेत, मला शेवटची या वर्षातली परमिशन द्या। त्यामुळे ते एका पत्रावर त्या ठिकाणी आम्हाला परमिशन त्या ठिकाणी मिळाली। त्यामुळे साहेबांचे आम्ही कायमस्वरूपी या ठिकाणी ऋणी आहोत। खरंच त्या माणसामुळे आज या ठिकाणी आपण हे चांगलं स्वरूप या ठिकाणी पाहत आहोत। त्यांचे या ठिकाणी आम्हाला सातत्याने उणी जाणवत असणार आहे। त्यांच्या आदर्शाने त्या ठिकाणी आम्ही कार्यभार चालू ठेवणार आहोत। या सगळे प्रसंगी एवढंच या ठिकाणी सांगतो की एकूण व्यवसाय जरी आपला 43 कोटी 50 लाखाचा असला तरी भागभांडवल 27 कोटीचा असलं, ठेवी या ठिकाणी आपल्या 23 कोटी 35 लाखाच्या, कर्ज 20 कोटीचं असलं, या सर्वांच्या माध्यमातून आपला नफा सर्व प्रकारची तरतूद करून या ठिकाणी 31,65,000 या ठिकाणी नफा झालेला आहे। 5 मिनिटात आपण संवाद संपवणार आहोत। माग कोणी सर्वांचा एक गोळाबेरीज करून नफा या ठिकाणी चांगल्या प्रकारचा संसद झाला आहे। त्या माध्यमातून ऑडिट वर्ग असेल, त्या माध्यमातून आपल्याला लाभांश 10% असेल, भेटवस्तू असेल, सभासदांपर्यंत पोहोचवता आलं। मगाशी मी माझ्या भाषणात या सर्वचा उल्लेख केलेला आहे। मी जास्तीचा वेळ न घेता एकच फक्त सांगतो की आपण 156च्या कारवाईला 6 केसेस टाकलेले आहेत, त्यामध्ये 2 वसूल पात्र झाले आहेत, 4 केसेस बाकी आहेत। त्याचप्रमाणे 20 केसेस 101च्या कारवाईला टाकलेल्या आहेत, त्यामध्ये 13 जामीनगी आणि 7 मॉर्गेज प्रकरणाच्या प्रसंगी टाकलेले आहेत। हे मला एवढंच या ठिकाणी सांगायचंय, खास करून सभासदांसाठी किंवा जे कर्जदार जामीनदार सहकर्जदार आहेत की जेणेकरून कोणाचे खातं आम्ही सातत्याने जाणीवपूर्वक या ठिकाणी बंद करण्यासाठी आदेश किंवा ज्या सूचना देत नाही। माझं त्या बाबतीत प्रिडिक्शन आहे की त्या जामीनदाराला आम्ही 4 वेळा संस्थेत बोलून घेतो, त्याला सांगतो की तुझं खातं बंद करण्यात आहे, तू याला जामीन आहे। तर मी या ठिकाणी या सभासदांना विनंती करतो की ज्यांनी आपण कोणाला जामीनदार असाल तर त्याची आपण संस्थेची माहिती घ्यावी, जेणेकरून वसुली करत असताना आम्हाला त्या गोष्टीचा 100% उपयोग होईल आणि आपल्यात मिसअंडरस्टँडिंग होणार नाही याची खास करून नोंद घ्यावी। आणि आपण या ठिकाणी दिवाळीनंतर
सभासद भेटवस्तू आता आपण दिवाळीच्या आधी 7-8 तारखेच्या दरम्यान चालू करणार आहोत, पण दिवाळी नंतर खास करून वसुली कामी हे मी आता का सांगितलं, वसुली कामी तुम्हाला सभासदांचा आणि तुमचा नामचा जर डायलॉग झाला, कोणाला काही अडचण होत नाही, कोणाला काही शंका असली तर डायरेक्ट संचालक मंडळ आहे, आम्ही तिथं सातत्याने असो, कर्मचारी त्याची स्वतः संपर्क साधा, कोणाच्या माहिती या ठिकाणी आपण की कोणताही निकष लावू नका, जेणेकरून आपल्याला या ठिकाणी कारभार करत असताना काही उणीव असेल तर आम्हालाही ते लक्षात येत जाईल. आम्ही या ठिकाणी नमूद केलं की इमारत साठी व्हावी, इमारत साठी मध्ये आम्ही शेड आग्रही होतो, पण त्या गाडीच्या संदर्भात होतो, पण आता आम्ही असा निर्णय घेतलाय की आता आपलं 62 लाख आणि नफावरतीतून 8 लाख 70 लाख रुपये आपले आहेत. 1 कोटीपर्यंत जासपर्यंत तोपर्यंत आपण कुठलाही निर्णय का घ्यायचा नाही, कारण लागणारा जो रेडीमेडचा रेट आहे आपल्या गावात म्हणजे या परिसरात जास्तीचा रेट असल्यामुळे सगळं उच्चांकी भावाने या ठिकाणी आहे. थोडं वेळ करू, इमारत निधी जेवढा जास्तीचा होईल म्हणजे वेगळ्या परमिशन कुठल्या लागणार नाही, ज्या गरजेचं आहे इमारत निधीतच आपण बसू ही मी या ठिकाणी नमूद करतो. थोडा वेळ गेला तरी चालेल, काय हरकत नाही. या सर्व गोष्टींचा या ठिकाणी बोहापोह चर्चा झाली. 5000 शेअर्स आपण सभासदांनी करावे याच्यावर सुद्धा आपली या ठिकाणी चर्चा झाली. 3000 शेअर्स या ठिकाणी आपले ह्या दिवाळीच्या निमित्ताने सभासद भेटवस्तू निमित्ताने आपण करणार आहोत आणि 5000 पुढच्या वर्षासाठी करणार आहोत. या सर्वांची चर्चा होत असताना आलेले सर्व सभासद असेल, सर्व या ठिकाणी पत्रकार बांधव असेल, यांचं या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत करतो. त्याचप्रमाणे जे निकष आपल्याला सांगितले होते संशोधनासाठी किंवा तुमच्या नियामक मंडळाचे या 5% आत आणण्यासाठी थकबाकी आणि यांचे प्रमाण 100% आम्ही पुढील वर्षासाठी प्रयत्न करणार आहोत. हेच मला फक्त ठिकाणी सांगायचं होतं. आणि आपण सर्वांनी आपल्यासाठी वार्षिक सभा आहे, आपण जर थोडा वेळ जर लवकर आलो तर ही सभा लवकर संपेल. जे थोरात सर असेल, दादा असेल, हे मंडळी 10:30 वाजल्यापासून आले, त्यांचे या ठिकाणी मी आभार मानतो. आपण सर्वांनी सभेला 11ची सभा असेल तर कमीत कमी 10:30 असेल तर 11:30 पर्यंत सभा चालू झाली पाहिजे. हे आपल्यासाठी आहे, आपला एक दिवस आहे, तो खास करून तुमच्यासाठी असतोय आणि तो तुम्ही शेअर करावा आमच्यासाठी म्हणून असतोय. या इथून पुढे आपण सर्वांनी त्याची काळजी घ्यावी आणि आलेल्या सर्वांचं या ठिकाणी मी आभार मानतो. आणि मला या ठिकाणी तालुका फेडरेशनवर अमित शेट्टी असेल, गुलाब शेठ नेरकर असेल, या सर्व मंडळींच्या माध्यमातून एक नवीन ठिकाणी काम करण्याची मी तर त्यांना म्हणत होतो की तुम्ही नवीन माणूस पाहाल, तर त्यांनी अनपेक्षितपणे मला हा धक्का दिला की नवीन माणूस असला म्हणजे त्यांना वेळ देते तो. आता नवीन सुद्धा त्यांना संकल्पना असतात, त्यांनी त्यांच्यावर काम करण्यासाठी जी निवड केली त्याबद्दल मी त्यांचे आमच्या संस्थेच्या आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचे या ठिकाणी आभार मानतो. धन्यवाद. आणि या संपण्यापूर्वी ज्यांनी या ठिकाणी सूत्रसंचालन केलं ते संस्थेचे सल्लागार यांचा या ठिकाणी आपण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करूया. या सर. आणि यानंतर सागर भुजबळ यांचा कार्यक्रम संपला असं मी या ठिकाणी जाहीर करतो.